नेहमीसारख्याच पद्धतीने किंवा एकसारख्या चवीची गवारची भाजी असो की इतर कोणती, ते खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मी ज्या वेगळ्या पद्धतीने गवारची भाजी बनवून दाखवणार आहे, एकदा बनवून पहा. कोणत्याही जास्त मसाल्याची गरज नाही, तरीसुद्धा चवीला एक नंबर बनते. तर ही गवारची भाजी बनवण्यासाठी इथं मी पाव किलो गवार घेऊन अगोदर दोन्ही साईडने थोडं थोडं कट करून हाताने तुकडे करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने हवं तसं हाताने किंवा सुरीच्या मदतीने लहान मोठे तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकता. इथं मी हाताने थोडं मोठा तुकडे करून घेतलं आहे. आता आपण याला 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. तसे ही भाजी बनवायला सोपी आहे. कमी वेळेत व कमीत कमी साहित्यात चवदार बनते. तर असं गवारला धुतल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवू आणि एक प्रकारचं वाटण बनवून घेऊया. तर त्यासाठी असं देठासह खूप सारी कोथिंबीर व तिखट कमी की जास्त कसं खायला आवडतं त्यानुसार हिरवी मिरची आणि लसण मात्र थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं. इतर काही जास्त वापरायची गरज नाही. फक्त मिरची, कोथिंबीर व लसणाचं वाटण बनवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारचं अगोदर वाटण बनवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यात साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यात अर्धा लहान चमचा जिरं, मोहरी व 2 चिमूट हिंग व तसेच बारीक चिरलेला एक कांदा टाकून परतून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी असं विचारू नका की आम्ही कुकरऐवजी कढई किंवा पॅनमध्ये हे भाजी बनवू शकतो का. काय आहे की आपण नेहमी गवारला भाजून भाजी बनवतो, पण या पद्धतीत गवारला भाजायची गरज नाही. त्यामुळे कुकरमध्ये बनवतोय. शिवाय भाजी पण पटकन होते. तर या ठिकाणी कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे. आता यात वाटण टाकून घेऊया आणि वाटणालाही मंद आचेवर साधारण 1.5 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. तशी ही भाजी बनवायला फार साधी सोपी आहे, पण चवीला एक नंबर बनते. त्यामुळे एकदा या पद्धतीने अवश्य बनवून पहा. आता यात गवार टाकून घेऊ आणि हो, गवार न भाजल्यामुळे भाजीची चव बिघडेल असं वाटत असेल तर तसं काही अजिबात होणार नाही. उलट फार फार चविष्ट बनते. फक्त गवार टाकल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ टाका आणि मध्यम आचेवर मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायला विसरू नका. आता यात साधारण अर्धी वाटी पाणी टाकू आणि थोडंसं मिसळून घेऊया. मग त्यानंतर कुकरचं झाकण लावून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. तर इथं काही कुकरच्या शिट्या वगैरे होण्याची वाट पाहायची गरज नाही. फक्त कुकरमध्ये पूर्णपणे वाफ भरू द्यायची. म्हणजे की कुकरची पहिली शिटी होण्या अगोदरच गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होण्याची वाट पाहायचं आहे. हे पहा, आपली गव्हाची भाजी तयार आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.